घरात एवढे भांडे सोडून, राडा सोडून मी कुठे जाते? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि मी सांगते मी कुठे जाते ते. घरात एवढे भांडे पडलेत, काय माहिती माझ्या घरात असाच राडा होतो. तुमच्याही घरात होतो का ते सांगा. आणि माझ्या मुलाची गॅदरिंग होती, तिथेच ॲन्युअल फंक्शन, तिथे आम्ही गेलो होतो. खूप छान परफॉर्मन्स झाला, खूप छान वाटलं गॅदरिंगला आणि खूप एन्जॉय केला आम्ही. मग गॅदरिंग संपल्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर माझ्या पिल्लूचं चाललं होतं की आता मला उद्या तुम्ही बाहेर फिरायला न्या. त्याचमुळे आम्ही मॉलला गेलो होतो आणि मॉलमध्ये तिथे असं ॲनिमल्स, बर्ड्सचं प्रदर्शन होतं आणि तेही पाहिलं आम्ही. बघा किती छोटा कासव आहे, छोटा ससा पण होता. सगळं क्यूट वाटत होतं. पोपट वगैरे वेगवेगळे असे पक्षी होते बाहेरच्या देशातले. मला तर काही काहींची नावं पण माहीत नव्हते आणि छान वाटलं ते बघून. मग मॉल वगैरे फिरलो, खाल्लो आणि मग आलो. शॉपिंग वगैरे आम्ही काही करत नाही कारण का मॉलमध्ये आपल्याला बजेटचं तर काही भेटतच नाही. जेच फार टी शर्ट वगैरे भेटतात तेच थोडंफार, बाकी काही भेटत नाही. सगळं असं किमती किमती बघू बघू घ्यायला लागतं, म्हणजे प्राईस टॅग. आणि इथे हे बघा सगळं असं ज्वेलरीचं ते मस्त असे स्टॉल्स लागले होते, पण तेही काही स्वस्त नव्हते. आपल्या पुण्याला मस्त असतं FC रोडवर तुळशीबागमध्ये गेले की शॉपिंग करता येते, पण इथे मला बँगलोरला असं चिकपेटला ते आहेत शॉप्स, पण मला काही जाणं होत नाही कारण का खूप दूर आहेत ते. आणि माझ्या इथे एवढ्या फ्रेंड्स पण नाही आहेत की त्यांच्यासोबत जाता येईल. मग आम्ही फ्रूट्स वगैरे थोडेफार घेतले. म्हटलं इथं मॉलमध्ये पण घेऊन बघावं फ्रूट्स आणि भाजीपाला. आणि इथे सर्व असं हे केलेलं होतं. पुण्याला ना एक बाजार लागायचा असं मंगळवारी, ते मी तर तिथूनच आणायचे. पण इथे असं बाजार वगैरे काही लागत नाही आणि लागत असेल तरी मला माहिती नाही आहे. त्याच्यामुळे असं जाऊन घ्यावं लागतं मॉलमध्ये ते. आणि भाजीच्या रेट्स पण काहीच्या काही असतात, काही स्वस्त भेटतात पण काही खूप महाग भेटतात. मग इथे असं कमळ होतं जे आम्ही घरी, म्हणजे आमच्या घरी शेती आहे ना, तर तिथे आम्ही असं कमळ हे सोलून खात होतो. तर इथे काय भाजी करतात की काय काय माहिती नाही. ते कमळाचं म्हणजे म्हणजे आपले केळाच्या झाडाचं स्टीम पण होतं, त्याची भाजी करतात वाटतं हे लोकं. कशाची पण भाजी करतात. आणि हे बघा असे सगळे ड्रायफ्रूट्स होते. बापरे, आम्ही ड्रायफ्रूट्स तर काहीच नाही घेतले. आणि मसाले पण होते इतके महाग महाग, ते बघूनच कसं तरी होत होतं. म्हणजे आपल्या सगळं बजेटच्या बाहेर. मला असं वाटतं की इतकी मी म्हणजे कमाई करावं, म्हणजे पैसे अर्न करावं की मला प्राईस टॅग न पाहता काही एका दिवशी तरी खरेदी करता येईल. कारण का प्राईस टॅग पाहून पाहून खरं तर अक्षरशः मला कंटाळा आला आहे कोणतीही गोष्ट घेण्याच्या आधी प्राईस टॅग. मग आम्ही थोडंफार सामान घेतलं, त्याचंच बिल करून घेतलं. टरबूज घेतलं होतं कारण का माझ्या पिल्लूला घ्यायचं होतं टरबूज. आणि त्याच्यानंतर बिल वगैरे करून आम्ही घरी आलो. आणि राडा तर तुम्ही पाहिलाच होतात माझा. मग तो सगळा राडा आवरला. चला तर भेटूयात, बाय.